रेस्टॉरंटला गेल्यावर सगळ्यात आवडीचा पदार्थ ऑर्डर करणारे मी तरी पावभाजी. आता तुम्ही यापैकी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. घरी कुकरमध्ये अगदी कमी वेळेत ही पावभाजी बनवून रेडी होते. तामझाम करायची गरज नाही आहे. खूप गोष्टी आपण असं खूप फॅन्सी करून करतो आणि मग ते काय होतं, मग तो पदार्थ एखाद्या वेळेस आपण आवडी म्हणून करतो, पण मग नेहमी काही केलं जात नाही. आणि पावभाजी खरं तर जर पाव आपण स्किप केलं तर खूप हेल्दी आहे आणि मी तरी फ्रिक्वेंटली करते. त्यामुळे आता कशी करते ते तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ तर दिसतोय, पण त्याचे बॅकग्राऊंड स्टोरी मी सांगते. इन केस जर मला सकाळी पावभाजी बनवायची असेल, म्हणजे 10 वाजता टिफिन द्यायचा असतो, तर मी ना फक्त कांदा, टोमॅटो या गोष्टी जर सोडल्या तर बाकी सगळ्या भाजी वगैरे कटिंग रात्रीच करून ठेवते. इवन मी लसूण वगैरे सोलून त्याची पेस्ट करून पण हे रात्रीच ठेवून देते. म्हणजे सकाळी उठून ना ही कटिंग चॉपिंगची थोडीशी मेहनत कमी होते. आता हे जर रेडी असलं तर फक्त सकाळी कांदा आणि टोमॅटो कट केलं तर डिरेक्ट कुकरला मी बटर घालून त्याच्यामध्ये आधी कांदा लसूणची ची पेस्ट नाही घालत म्हणा, पण अद्रक लसूणची पेस्ट, त्यानंतर कांदा परतून त्यामध्ये टोमॅटो परतून सगळ्या भाज्या टाकायच्या आणि पावभाजी मसाला, हळद, तिखट एवढ्याच गोष्टी फक्त रिक्वायर्ड आहे. बाकी कशाचीच गरज नाही आहे. आणि सगळ्या कट केलेल्या भाज्या, भरपूर असा मटार, भरपूर बीट, खूप हेल्दी होते. आणि हे सगळं छान परतून घेऊन सुरुवातीलाच मी मीठ घालत नाही. आता जशी जशी प्रोसेस तुम्हाला दिसते तसं मी करते. मीठ मी अगदी शेवटी घालते आणि भरपूर असं पाणी घालून त्याला मी शिजायला ठेवून देते. एक 15 ते 20 मिनिट लागतात भाज्या शिजायला. 2 शिट्ट्या झाल्या की मी बंद करते आणि 2 शिट्ट्यानंतर मस्त अशा सगळ्या भाज्या छान झालेल्या असतात. आता तिकडे कुकर गरम असल्यामुळे तेवढ्या वेळेचा सदुपयोग काय करायचं, तर पाव आपण गरम करून घ्यायचे. बाकीचं जर लागणाऱ्या गोष्टी असतात म्हणजे पावभाजीबरोबर खाल्ल्या जाणारा कांदा किंवा मग लिंबू, कोथिंबीर या सगळ्या गोष्टी आपण कट करून घ्यायच्या. आता बघा मी इकडे केलं आणि त्याच्यानंतर कुकर थंड झाला, पटकन स्मॅशरने मी स्मॅश करून घेतलं. आता मी मीठ घालते, त्याच्यानंतर बटर घालते आणि परत 10 मिनटाची एक उकळी येऊ देते. आय स्वेअर इतकी छान चव येते या स्टेपनी. तुम्ही नक्की एकदा करून बघा. आणि 10 मिनटं झाल्यावर आता आपण ना छान परत एकदा झाकण ठेवून मी 10 मिनटाची वाफ घेतली होती. कलर तर इतका जबरदस्त. मी कुठलंच ॲडिशनल कलरवालं तिखट वापरलं नाही. हा कलर फक्त बीटचा आहे. सो तुम्ही इमॅजिन करू शकता हाऊ हेल्दी द भाजी विल बी. तुम्ही करून बघा नक्की. आणि मला नाही वाटत इतकी एवढी ऑसम भाजी मी रेस्टॉरंटमध्ये कुठेही खाल्ली आहे. तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही खाऊन. सो तुम्ही करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये कशी झाली मला नक्की कळवा. आणि हो, सीझन पण चालू आहे मटरचा, गाजरचा, सगळ्या गोष्टी टाका आणि खूप हेल्दी खा. तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.